जगाच्या इतिहासातील सर्वात प्रभावी गुप्तहेर यंत्रणा नेमक्या कशावर चालतात? म्हणजे अत्याधुनिक साधनांवर, कूटप्रश्नांवर की एखाद्या गूढ जादुई विद्येवर? हा एक असा प्रश्न आहे जो अनेकांना पडतो. हो ना? कारण कसं आहे, जेव्हा आपण इतिहासातील अफाट साम्राज्यांचा विचार करतो तेव्हा पडद्यामागून काम करणाऱ्या गुप्तहेरांच्या अनेक आख्यायिका आपल्याला ऐकायला मिळतात. नक्कीच. त्यांच्या भोवती नेहमीच एका रहस्याचे, एखाद्या अतींद्रिय शक्तीचे वलय निर्माण केले जाते. अगदी बरोबर. पण जर मी असं म्हटलं की स्वराज्याच्या इतिहासातील सर्वात महान गुप्तहेर यंत्रणेचे यश कोणत्याही चमत्कारावर किंवा जादुई विद्येवर अवलंबून नव्हतं, तर ते थेट मानवी मानसशास्त्रावर अवलंबून होतं असं तुम्हाला सांगायचंय? हो, मानसशास्त्रावर आणि हरवलेल्या स्वाभिमानाच्या जागृतीवर. कदाचित सुरुवातीला विश्वास बसणार नाही, पण आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशाच ऐतिहासिक प्रसंगाचा वेध घेणार आहोत जो मुळातच या गूढ विद्येच्या समजुतीला मुळासकट उखडून टाकतो. बरं, हा खरोखरच एक विलक्षण विषय आहे. आणि आजच्या या ज्ञान प्रवासात आपण ज्या स्रोताचा आधार घेणार आहोत तो म्हणजे बांजिंद या पुस्तकातील पान क्रमांक 113 वरील एक प्रसंग. क्या बात है. म्हणजे थेट ऐतिहासिक संदर्भातून आपण हे उलगडणार आहोत. हो, कारण हा प्रसंग नुसतीच एक ऐतिहासिक नोंद नाहीये, तर मानवी भावभावनांचा आणि नेतृत्वाच्या मानसशास्त्राचा एक उत्तम अभ्यास आहे. म्हणजे या संपूर्ण प्रसंगाची सुरुवात एका अत्यंत नाट्यमय आणि परस्पर विरोधी अशा चित्राने होते. परस्पर विरोधी चित्र म्हणजे नेमकं काय घडतंय तिथे? हे बघा, एका बाजूला एक अत्यंत मंगलमय सोहळा सुरू आहे. राजकुमारी सावित्री आणि खंडोजी यांचा विवाहाचा तो क्षण आहे. अरे वा, म्हणजे आनंदी वातावरण आहे. अगदी. पंडितजी आंतरपाठ धरून उभे आहेत, मंत्रोच्चार सुरू आहेत आणि सर्वत्र एक नवचैतन्याचे प्रफुल्लित वातावरण, एका नव्या आयुष्याची सुरुवात तिथे होत आहे. पण त्याच वेळी त्याच परिसरात एका वेगळ्याच पातळीवर अंगावर काटा आणणारी दुसरी घटना घडत आहे. बापरे, कोणती घटना? एका शूर योद्धाकडून एका महान शक्तीसमोर शस्त्रांची पूर्णपणे शरणागती पत्करली जात आहे. अरे बापरे, हे दृश्यच मुळात एखाद्या स्प्लिट स्क्रीनसारखं आहे. म्हणजे एका बाजूला प्रेमाचा आणि स्वप्नपूर्तीचा सर्वोच्च बिंदू, तर दुसऱ्या बाजूला एका अनामिक दहशतीचा किंवा कदाचित आधाराचा परमोच्च बिंदू. हो, आणि हा जो योद्धा शरणागती पत्करत आहे तो बाजिंद आहे. बाजिंद. आणि तो कोणासमोर शरण जातोय? त्याच्या समोर जी व्यक्ती उभी आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक आहेत. बहिर्जी नाईक, ज्यांच्या नावाचा नुसता उच्चार जरी केला तरी शत्रूच्या गोटात घाम फुटायचा. नक्कीच. अशा चालत्या बोलत्या आख्यायिकेला प्रत्यक्ष आपल्या समोर पाहून बाजिंदची अवस्था काय झाली असेल याची आपण फक्त कल्पना करू शकतो. तो आणि त्याची संपूर्ण सेना हातातील तलवारी आडव्या धरून, मान खाली घालून, गुडघ्यावर बसून बहिर्जींसमोर शरण जाते. पण एक मिनिट, इथे मला एका गोष्टीबद्दल अधिक जाणून घ्यायचंय. केवळ एक गुप्तहेर समोर आल्यावर एक लढाऊ सेना असा गुडघे टेकून का शरण जाते? म्हणजे या कृतीमागे नेमकं कोणतं मानसशास्त्र काम करत असावं? इथेच या प्रसंगाची खरी खोली दडलेली आहे. बाजिंदची कृती ही केवळ भीतीपोटी आलेली शरणागती नाहीये. मग काय आहे हे? हातात आडवी तलवार धरणे आणि मान खाली घालणे हे युद्धशास्त्रात आणि तत्कालीन शिष्टाचारात केवळ पराभवाचे लक्षण मानले जात नसे. ती एका शूरवीराने दुसऱ्या अतुलनीय अशा शूरवीराला दिलेली सर्वोच्च मानवंदना आहे. अच्छा, म्हणजे हा एक प्रकारचा प्रचंड आदर आहे. हो, जेव्हा एखादा योद्धा स्वतःचे प्राण पणाला लावून लढतो तेव्हा त्याला सामर्थ्याची खरी किंमत समजते. बाजिंद जेव्हा बहिर्जींना पाहतो तेव्हा त्याला हे पूर्णपणे उमजते की आपण एका अशा ऐतिहासिक महापुरुषासमोर उभे आहोत ज्याची उंची आणि ज्याचे कार्य आपल्या आकलनापलीकडचे आहे. म्हणजे ही शरणागती भीतीतून नाही तर एका प्रगल्भ आदरातून आलेली आहे. अगदी बरोबर. स्वतःच्या क्षमतेची मर्यादा ओळखून एखाद्या मोठ्या ध्येयासाठी काम करणाऱ्या व्यक्तीसमोर नतमस्तक होण्याची ती एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. आणि यावर बहिर्जी नाईक जी प्रतिक्रिया देतात ना, ती त्याहूनही अधिक अर्थपूर्ण आहे.
म्हणजे समोरचा माणूस गुडघे टेकून बसलाय हे पाहून सामान्यतः सत्तेचा किंवा अधिकाराचा दर्प असणारा माणूस सुखावला असता. हो, त्याला अहंकार सुखावला असं वाटलं ती असतं. काय करत नाहीत. पण बहिर्जी नाईक तसे करत नाहीत. ती काय करतात मग? ते त्यांच्या तोंडावरचे काळे अवलान म्हणजे तो कपडा दूर करतात. अत्यंत धीर गंभीर पावले टाकत बाजितींजवळ येतात. त्याला दोन्ही खांद्यांना धरून उठवतात. अरे वा. आणि म्हणतात, तुमच्या शौर्याच्या कथा मी जाणून आहे. कोणापुढे तुम्ही झुकणे हे तुम्हा शोभा देत नाही. क्या बात आहे. म्हणजे बघा, जो माणूस स्वतः एक आख्यायिका आहे तो स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्याऐवजी समोरच्या व्यक्तीचा, त्याच्या शौर्याचा सन्मान करत आहे. हो ना, या एका छोट्याशा कृतीतून स्वराज्याच्या नेतृत्वाचे आणि शिवरायांच्या शिकवणीचे एक अत्यंत महत्त्वाचे तत्व उलगडते. एक खऱ्या अर्थाने महान माणूस दुसऱ्या माणसाला कधीही कमी लेखत नाही. अगदी. बहिर्जींना स्वतःच्या अफाट सामर्थ्याची पूर्ण जाणीव होती. पण त्याच वेळी त्यांना बाजिंदच्या शौर्याचीही कदर होती. कोणापुढे झुकणे हे तुम्हास शोभा देत नाही हे वाक्य केवळ बाजिंदाला शारीरिकदृष्ट्या उठवण्यासाठी म्हटलेलं नाहीये. ती त्याच्यातील स्वाभिमानाला दिलेली एक मोठी पोचपावती आहे. खरंच, दुसऱ्याच्या आत्मसन्मानाची जपणूक करणे हेच तर स्वराज्याच्या उभारणीतील सर्वात मोठं सूत्र होते. नक्कीच. शत्रूचा किंवा समोरच्या व्यक्तीच्या गुणांचा आदर करण्याची ही वृत्तीच या माणसांना इतिहासात अजरामर करते. आता इथून पुढे या कथेत एक अत्यंत अनपेक्षित आणि विचार करायला लावणारं वळण येतं. हो, तो भेटण्याचा उद्देश. अगदी. बाजिंद जेव्हा उठून उभा राहतो तेव्हा तो स्पष्ट करतो की ही भेट काही अचानक झालेली नाहीये. ही भेट घडवून आणण्यासाठीच त्याने खंडोजीला चंद्रगडला बोलवून घेतले होते. आणि या भेटीचे मुख्य कारण काय असते तर बाजिंदरला, बहिर्जी नायकांना त्यांच्या या अफाट आणि अशक्यप्राय वाटणाऱ्या गुप्तहेरीच्या कार्यासाठी एक अत्यंत विशेष गोष्ट द्यायची असते. काय असते ती गोष्ट? ती गोष्ट म्हणजे पूर्वजांचे आणि प्राण्यांचे अद्भुत आवाज ओळखण्याचे विज्ञान लिहिलेली एक वही. प्राण्यांचे आवाज ओळखण्याची वही? हो. बाजिंदरला खरोखरच असे वाटत असते की बहिर्जींसारख्या महान गुप्तहेऱ्याला या जादुई किंवा गूढ विद्येची नक्कीच आवश्यकता असेल. एक मिनिट थांबा. इथे मला एक महत्वाचा प्रश्न उपस्थित करावासा वाटतो. आपण इतिहासातील एका सत्य घटनेवर आधारित चर्चा करत आहोत. पण गुप्तहेरांचं काम हे नेहमीच अशा एखाद्या जादूसारखे, रहस्यमय किंवा दंतकथांसारखे का रंगवले जाते? म्हणजे स्वराज्याचे गुप्तहेर खरंच प्राण्यांची भाषा वगैरे वापरत होते का? हा खूपच नैसर्गिक प्रश्न आहे. कारण मला म्हणजे हे थोडं पचायला जड जात आहे. युद्ध आणि गुप्तहेरी हे अत्यंत व्यावहारिक, कठोर आणि वास्तविकतेवर आधारित शास्त्र आहे. त्यात या अतींद्रिय गोष्टींचा शिरकाव कसा झाला? हा अत्यंत रास्त प्रश्न आहे आणि याचं उत्तर गुप्तहेर यंत्रणेच्या कार्यपद्धतीत दडलेलं आहे. कसं आहे, जंगलातून किंवा शत्रूच्या प्रदेशातून प्रवास करताना गुप्तहेर अनेकदा एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी पक्ष्यांच्या किंवा प्राण्यांच्या आवाजाची नक्कल करत असत. अच्छा, म्हणजे ते एक सिग्नल देण्याचं काम होतं. अगदी. हे एक टॅक्टिकल फील्ड सिग्नलिंग म्हणजे रणनीतीचा भाग म्हणून वापरले जाणारं तंत्र होते. घुबडाचा आवाज काढणे किंवा कोल्ह्याची आरोळी ठोकणे हे धोक्याचे किंवा सुरक्षितेचे संकेत असत. बरं. पण जेव्हा हीच गोष्ट बाजिंदसारख्या किंवा सामान्य माणसांच्या कानावर पडते तेव्हा ते त्याच्या मागचे तंत्र न समजता त्याला थेट प्राण्यांची भाषा ओगत असण्याची गूढ विद्या मानू लागतात. बापरे. म्हणजे माणसाचा मेंदू नेहमीच न समजणाऱ्या गोष्टींना चमत्काराचे रूप देत होतं. हो ना. पण झाल्या ज्यांनी त्यांच्या कठोर परिश्रमाला आणि बुद्धिमत्तेला एका जादुई आवरणाखाली लपवून ठेवले. बाजिंदने दिलेली ती वही याच मानसिकतेचं प्रतीक आहे. हे स्पष्टीकरण अतिशय अचूक आहे. म्हणजे जे केवळ एक संपर्क तंत्र होते त्याला लोकांनी थेट गूढ विद्या बनवून टाकले. हो. पण यावर बहिर्जी नायकांची प्रतिक्रिया काय असते हे पाहणे अधिक रंजक आहे. नक्कीच. जेव्हा बाजिंद अत्यंत अभिमानाने आणि श्रद्धेने ती प्राण्यांच्या भाषेची वही त्यांना देतो तेव्हा बहिर्जी हसतात. म्हणजे ते त्याची चेष्टा करतात का? नाही. हे हसणे उपहासात्मक नसते, तर ते एका अशा सत्याच्या जाणीवेतून आलेले असते जे बाजिंदला अजून उमजलेलेच नसते. आणि मग बहिर्जी अत्यंत पोटतिडकीने जे बोलू लागतात ते खऱ्या अर्थाने स्वराज्याचं तत्वज्ञान आहे. काय म्हणतात ते? ते म्हणतात गूढ ज्ञान आणि स्वराज्य. माफ करा बाजिंद, शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याला आजवर ना कोणत्या गूढ ज्ञानाची गरज भासली होती ना इथून पुढे भासेल. बापरे, किती स्पष्ट आणि सडेतोड उत्तर आहे. हो. बहिर्जींचे हे वाक्य केवळ बाजींचा गैरसमज दूर करण्यासाठी नाहीये, तर ते एका संपूर्ण समाजाची मानसिक जडत्व तोडण्यासाठी आहे. ते पुढे जो इतिहास सांगतात तो अंगावर काटा आणणार आहे.
कोणता इतिहास? ते स्पष्ट करतात की 350 वर्ष हा महाराष्ट्र गुलामगिरीत खितपत पडला होता. जुलमी आक्रमकांनी या राज्याची अक्षरशः मसनवाट म्हणजे स्मशानभूमी करून टाकली होती. मसनवाट हा शब्दच किती भयंकर आहे. हो, आणि ही मसनवाट केवळ भौतिक नव्हती, म्हणजे घरे किंवा मंदिरे उद्ध्वस्त होणे हा या गुलामगिरीचा फक्त एक भाग होता. पण याहून भयानक गोष्ट म्हणजे लोकांच्या मनातील उमेदच संपली होती, नाही का? अगदी बरोबर. पिढ्यानपिढ्या गुलामगिरीत काढल्यामुळे स्वातंत्र्याची किंवा स्वतःच्या राज्याची संकल्पनाच त्यांच्या मेंदूतून पुसली गेली होती. हां, हे मानसशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत भयंकर आहे. म्हणजे जेव्हा एखादा समाज इतकी शतके पारतंत्र्यात राहतो, तेव्हा तो एक प्रकारच्या लर्न्ड हेल्पलेसनेस म्हणजे शिकलेल्या हतबलतेचा बळी ठरतो. हो, आपण काहीही केले तरी परिस्थितीत बदल होणार नाही, ही भावना त्यांच्यात खोलवर रुजते. अगदी. अशावेळी या मृतवत झालेल्या समाजात पुन्हा प्राण फुंकण्यासाठी कोणती जादू किंवा मंत्रविद्या कामी येईल? तीच तर गोम आहे. बहिर्जी तेच तर सांगत आहेत. ते म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्मशानभूमीत कोणताही जादुई चमत्कार केला नाही किंवा कोणत्याही गूढ विद्येचा आधार घेतला नाही. त्यांनी साधारण माणसांना घेऊन असामान्य इतिहास घडवला. आणि हा इतिहास कसा घडवला? तर लोकांच्या मनात स्वतःबद्दल आणि स्वतःच्या अस्तित्वाबद्दल आदर निर्माण करून. अगदी बरोबर. 350 वर्षांच्या राजकीय आणि मानसिक गुलामगिरीत जेव्हा माणसाला स्वतःच्याच मातीत दुय्यम दर्जाची वागणूक मिळते, तेव्हा त्याच्यातला मी कोण आहे हा विचारच नष्ट झालेला असतो. हो. महाराजांनी नेमके तिथेच घाव घातला. त्यांनी रयतेला केवळ शस्त्रे दिली नाहीत, तर ती शस्त्रे का उचलायची याचं कारण दिलं. म्हणजे स्वतःच्या भूमीवर आपला हक्क आहे आणि अन्याय सहन करणे हा गुन्हा आहे, ही जाणीव त्यांनी निर्माण केली. हो, बहिर्जी बाजिंजाला समजावून सांगत आहेत की ज्या मातीत नैराश्याचे पीक आले होते, तिथे महाराजांनी स्वाभिमानाचे आणि भगव्या झेंड्याचे बीज रोवले. हा जगातील कोणत्याही गूढ विद्येपेक्षा मोठा चमत्कार होता. हे अगदी एखाद्या सुप्त ज्वालामुखीसारखं आहे. कसं काय? म्हणजे बघा, वरून पाहताना तो ज्वालामुखी म्हणजे केवळ एक शांत, थंड आणि मृत डोंगर वाटतो. त्याच्यावर गवत उगवलेले असते, लोक त्याच्यावर चालत असतात. हां, पण जर कोणी त्याच्या अगदी तळाशी जाऊन एक छोटीशी ठिणगी टाकली, तर तो सुप्त ज्वालामुखी असा काही जागा होतो की त्याचा लावारस आजूबाजूच्या सर्व जुलमी सत्तांना आणि अडथळ्यांना जाळून भस्मसात करतो. खूपच समर्पक उपमा आहे ही. हो ना? महाराजांनी कोणती जादू केली नाही. त्यांनी फक्त सामान्य माणसांच्या मनातल्या त्या सुप्त ज्वालामुखीच्या तळाशी जाऊन स्वाभिमानाची ती एक ठिणगी टाकली. आणि तो जागृत झालेला स्वाभिमान कोणत्याही मंत्रापेक्षा अधिक शक्तिशाली ठरला. नक्कीच. या चर्चेत एक अत्यंत शक्तिशाली आणि रांगडा वाक्प्रचार येतो, जो या संपूर्ण तत्वज्ञानाचा गाभा आहे. कोणता वाक्प्रचार? लाथ घालाल तिथे पाणी काढाल. अरे वा. महाराजांनी मावळ्यांच्या मनात हीच भावना जागृत केली. याचा अर्थ असा की तुमच्यात इतकी ताकद आणि असा अढळ आत्मविश्वास आहे की तुम्ही ठरवले तर कठीण पाषाणाला लाथ मारून तिथूनही पाणी काढू शकता. ही एक अफाट मानसिक ऊर्जा आहे. हो, जेव्हा माणसाच्या मनात असा आत्मविश्वास निर्माण होतो, तेव्हा तो केवळ स्वतःच्या जगण्यासाठी लढत नाही, तर तो एका मोठ्या ध्येयासाठी लढू लागतो. याच भावनेमुळे ती सर्वसामान्य शेतकरी आणि कष्टकरी माणसांची मने मोठमोठी महायुद्धे जिंकायला तयार झाली. आणि इथूनच बहिर्जींचा तो संवाद एका परमोच्च बिंदूवर पोहोचतो. ते बाजिंदेला अत्यंत स्पष्ट शब्दांत आणि थोड्या कठोरपणे ठणकावून सांगतात की अशी कणखर मने साक्षात कळीकाळाच्या म्हणजे मृत्यूच्या हाका ऐकू शकतात. अगदी. ज्या माणसांनी मृत्यूची भीती जिंकली आहे, ज्यांनी स्वतःला एका ध्येयासाठी पूर्णपणे झोकून दिले आहे, त्यांच्यासमोर या जनावरांच्या भाषेच्या वह्या किंवा गूढ विद्या अत्यंत किरकोळ गोष्टी वाटू लागतात. कारण मृत्यूला डोळ्याला डोळा भिडवण्याची ताकद कोणत्याही पानावर लिहिलेली नसते, ती छातीत असावी लागते. क्या बात है. आणि म्हणूनच बहिर्जी शेवटी जे म्हणतात ते या संपूर्ण प्रसंगाचा अंतिम निष्कर्ष आहे. ते बाजिंदाला सांगतात, तुम्हाला जर शिकायचंच असतील तर ते देव, देश आणि धर्मासाठी हसत हसत मारू आणि मरू शकणारे शिवाजी शिकायला हवेत. बापरे, अंगावर काटा आलाय ऐकून. हो, इथे त्यांनी स्वतःच्या गुप्तहेर यंत्रणेचे किंवा स्वतःच्या कौशल्याचे कोणतेही स्तोम माजवले नाही. ते सर्व श्रेय एका निडर आणि समर्पित मानसिकतेला देतात. शिवरायांचे खरे यश हे त्यांच्या युद्धनीतीत जितके होते, त्याहून अधिक ते मानवी मन घडवण्याच्या नीतीत होते. अगदी खरंय.
एका मोठ्या ध्येयासाठी हसत हसत सर्वोच्च त्याग करण्याची तयारी निर्माण करणे ही कुठल्याही बाह्य तंत्रापेक्षा श्रेष्ठच असते. महाराजांनी हेच मूल्य मावळ्यांच्या नसानसात भिनवले होते. हो, आणि यातून एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते. आपण इतिहासाकडे पाहताना अनेकदा चुका करतो. कशा प्रकारच्या चुका? आपण लढाया, त्यांची वर्ष, कोणी कोणाला मारले, कोणते किल्ले जिंकले याचाच फक्त अभ्यास करतो. किंवा मग गुप्तहेरांच्या आणि शूरवीरांच्या रोमांचक कथांमध्ये हरवून जातो. हां, बरोबर आहे. पण या सगळ्याच्या मुळाशी असलेली जी खरी प्रेरणा आहे, तो जो स्वाभिमानाचा आणि आत्मविश्वासाचा धागा आहे, तो आपण विसरून जातो. हो, बाजिंदेमधील या एका पानावरील संवादाने श्रोत्यांना नक्कीच त्या मूळ प्रेरणेचा नव्याने विचार करायला भाग पाडला असेल. विवाहाच्या त्या आनंदी प्रसंगातून आणि बाजिंद्याच्या शरणागतीतून सुरू झालेला आपला हा प्रवास एका समाजाच्या मानसिक पुनरुत्थानापर्यंत येऊन पोचला आहे. अगदी तसे. स्वराज्याचा खरा पाया हा सामान्य माणसांमधला असामान्य स्वाभिमान जागृत करण्यात होता. जेव्हा एखादा समाज आतून जागा होतो, तेव्हा त्याला बाहेरून दिशा दाखवणाऱ्या किंवा शक्ती देणाऱ्या कोणत्याही जादुई वयांची गरज उरत नाही. कारण त्यांची स्वतःची इच्छाशक्तीच त्यांचे सर्वात मोठे अस्त्र बनते. अगदी बरोबर. बरं, जाता जाता आजच्या या सखोल चर्चेतून एक अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्याला अंतर्मुख करणारा विचार इथे मांडायचा आहे. नक्कीच. आपण पाहिलं की शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या अफाट गुप्तहेर यंत्रणेची खरी ताकद कुठलीही गुप्तविद्या नसून माणसांमधला हरवलेला स्वाभिमान आणि आत्मविश्वास जागृत करणे ही होती. पण आजच्या या आधुनिक युगात जिथे सगळीकडे माहितीचा मोठा विस्फोट झाला आहे, इन्फॉर्मेशन ओव्हरलोड. हो, अगदी, आपण सगळेच जण यशाच्या मागे धावत आहोत. आणि हे यश मिळवण्यासाठी आपण सतत कोणत्या ना कोणत्या शॉर्टकटच्या किंवा नव्या हॅक्सच्या शोधात असतो. एखादं पुस्तक वाचून, एखादं नवीन तंत्र वापरून रातोरात यश मिळेल अशी आपली बाजिंदासारखीच काहीशी धारणा झाली आहे. हे खूपच वास्तववादी आहे. पण कदाचित आजही आपल्याला या कोणत्याही बाह्य तंत्राची, शॉर्टकट्सची किंवा प्राण्यांच्या भाषेच्या वहीची गरज नाहीये. आपल्याला गरज आहे ती फक्त एका गोष्टीची, आपल्या आतला तो सुप्त ज्वालामुखी शोधण्याची. अगदी. तो स्वतःवरचा विश्वास आणि तोच हरवलेला स्वाभिमान पुन्हा एकदा जागृत करणाऱ्या एका ठिणगीची. जेव्हा आपण स्वतःची खरी ताकद ओळखू आणि एखाद्या मोठ्या ध्येयासाठी स्वतःला झोकून देऊ, तेव्हा कोणत्याही जादुई विद्येशिवाय आपणही आपले स्वतःचे स्वराज्य निर्माण करू शकू. खरंच, हा खूप सखोल विचार आहे. हो, याच एका शक्तिशाली विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. श्रोते, अशाच एका नव्या आणि विचार करायला लावणाऱ्या विषयावर पुन्हा भेटू. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा,